नमस्कार शिल्प निदेशक मित्र हो. मी ससाने जयराम, गणित तथा चित्रकला निदेशक. आपल्यासाठी एक विशेष व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग व्हिडिओज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कार्यशाळा गणित व शास्त्र आणि अभियांत्रिकी चित्रकला या विषयावरील उत्तम उत्तम व्हिडिओ या चॅनलवर आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. शिल्पनिदेशक हा औद्योगिक क्रांतीमधील व्यवसाय शिक्षणातील एक महत्वाचा दुवा आहे. प्रशासन, प्रशिक्षणार्थी यांच्यामधील तो दुवा आहे. भारतामध्ये अनेक शिल्पनिदेशकांनी अनेक प्रकारचे शिल्पकारागीर घडवलेले आहेत. शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिल्पनिदेशक यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये बऱ्याच वेळा त्यांना अनेक प्रकारच्या अंतर्गत निरीक्षण असतील, प्राचार्य यांनी घ्यावयाचे निरीक्षण असतील किंवा संचालक कार्यालयामार्फत निरीक्षण असतील, डीजीटी यांच्या मार्फत निरीक्षण असतील. अशा वेळेस शिल्पनिदेशकांना एक महत्वाचा भाग असतो की त्यांनी त्यांचे अभिलेखे, त्यांनी त्यांचं रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन करावं हे या ठिकाणी मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. एकूण 4 भागामध्ये व्हिडिओमध्ये याचं मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. यापूर्वीच माननीय सहसंचालक प्रादेशिक कार्यालय नाशिक यांनी मला जे नवनियुक्त शिल्पनिदेशक आहे नाशिक विभागातील यांचं शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे अभिलेखे रेकॉर्ड्स तसंच फॉर्मेटिव्ह असेसमेंट याची 2 दिवसाची जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळा आयोजनामध्ये या नवनियुक्त शिल्पनिदेशकांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली होती. त्याचाच या ठिकाणी मी उहापोह करणार आहे. शिल्पनिदेशकांनी इन्स्पेक्शनला सामोरं जाताना आपलं जे महत्वाचं रेकॉर्ड आहे, या रेकॉर्डमध्ये त्यांचं जे अंतर्गत निरीक्षण असेल किंवा डीजीटीचं किंवा डीव्हीटीचं निरीक्षण असेल, याच्यामध्ये मागील काही कालावधीमध्ये ॲनेक्शर डी याप्रमाणे जे अंतर्गत निरीक्षण किंवा डीजीटीचं निरीक्षण होतं, त्याच यानुसार यामध्ये शिल्पनिदेशकांनी कोणत्या कोणत्या प्रकारचं रेकॉर्ड जतन करायचं आहे, हे पहिल्या भागात पासून आपण सुरू करणार आहोत. तर आपण कुठल्या कुठल्या प्रकारचं रेकॉर्ड आपण ठेवणं गरजेचं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना, शिल्पनिदेशकांनी जतन करावयाचे अभिलेखे. इंट्रोडक्शन टू ट्रेनिंग रेकॉर्ड मेंटेन बाय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर. शिल्पनिदेशक मित्र हो, प्रशिक्षणादरम्यान आपल्याकडे जे अभिलेखे प्रथमतः आपण जे इन्स्पेक्शनच्या दरम्यान आपण रेडी ठेवले पाहिजेत, की मागील 3 वर्षाचा जो आढावा आहे आपल्या प्रवेशाची परिस्थिती असेल, हे क्रमाक्रमाने मी या ॲनेक्शर डी द्वारे आपणास सांगणार आहे. ॲनेक्शर डी आपल्याकडे निरीक्षणाच्या दरम्यान हा एक आपल्याला एक बेस आहे, की आपण निरीक्षणादरम्यान कोणत्या प्रकारचं रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. एक नमुना आहे. हे जे फॉर्मॅट आहे निरीक्षणादरम्यान त्या वर्षाचा मध्ये बदल असू शकतो याची सर्वांनी कल्पना ठेवावी. हे जे प्रेझेंटेशन किंवा आपणा समोर जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, या निरीक्षणाच्या दरम्यान या निरीक्षणाचे जे वेगवेगळे फॉर्मॅट असतात, ते डीजीटीकडून अनेक वेळा बदलही त्यामध्ये असू शकतात. परंतु ॲनेक्शर डी जो आहे, त्यानुसार मी आपणाला या व्हिडिओमध्ये हाऊ टू मेंटेन रेकॉर्ड बाय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर याविषयी माहिती देणार आहे. नेम ऑफ ITI, तुमचं नाव असं रेकॉर्ड जतन करून तुम्ही ठेवलं पाहिजे. तुमच्या ट्रेडचं नाव. या ठिकाणी आपण एका फिटर व्यवसायाचं ट्रेडचं एक उदाहरण घेतलेलं आहे. नेम ऑफ इन्स्ट्रक्टर यामध्ये आपल्याला जे पर्टिक्युलर्स आहेत,
हे पर्टिक्युलर्स या पद्धती असतील. इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे 22-23 प्रवेशित प्रशिक्षणार्थी आहेत 24 मध्ये प्रवेशित प्रशिक्षण इनटेक कॅपॅसिटी आहे 24 प्रवेश क्षमता 24-25 मध्ये सुद्धा प्रवेश क्षमता ही तुमची 24 आहे. या ठिकाणी पहिला जो रो आहे या ठिकाणी आपल्याला त्याची प्रवेश क्षमता जतन करून ठेवायची. त्यानंतर प्रवेशित जे प्रशिक्षणार्थी आहे दुसऱ्या रो मध्ये प्रवेशित प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मी उदाहरण गेलेलं की जी जी इनटेक कॅपॅसिटी आहे प्रवेश क्षमता आहे तेवढे प्रवेश या फिटर व्यवसायामध्ये झालेले आहेत. नंतर अपियर्ड फॉर एक्झामिनेशन हे रेकॉर्ड असेल तुमच्याकडे जे प्रशिक्षणार्थी आहेत परीक्षेसाठी किती पात्र झाले या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे मी तर 24 पैकी 20 या ठिकाणी पात्र झालेले आहेत बसलेले आहेत परीक्षेला 24 पैकी 21 24 पैकी 22 प्रशिक्षणार्थी. नंतर निकालाचा गोषवारा या ठिकाणी या फॉर्मॅट मध्ये आपल्याला द्यायचा आहे. या ठिकाणी 20 पैकी जे 20 परीक्षेला बसले होते त्यापैकी 18 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत. या 20 पैकी 21 पैकी तर 20 प्रशिक्षणार्थी पास झालेले आहेत. या 22 प्रशिक्षणापैकी या ठिकाणी 19 प्रशिक्षणार्थी हे उत्तीर्ण झालेले आहे. त्यानंतर इथे गळतीचे प्रमाण ड्रॉप आउट हे मागील वर्षापर्यंत आपण घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं बघा इनटेक कॅपॅसिटी होती 24 आपले परीक्षेला बसलेले आहेत 20 म्हणजे 24 मधून 20 गेल्यानंतर 4 हा आपला इथं ड्रॉप आउट असेल. तसेच या ठिकाणी 24 वजा 21 3 हा ड्रॉप आउट असेल. 24 वजा 19 हा इथं ड्रॉप आउट असेल तुमचा. त्यानंतर नंबर ऑफ ट्रेनीज एंगेज आपलं जे फॉलोअप रजिस्टर आहे या फॉलोअप रजिस्टर आपण जे प्रशिक्षणार्थी असतात त्यांच्या रोजगार किंवा स्वरोजगाराविषयी रेकॉर्ड जतन करून ठेवत असतो. त्याच्यातून ही माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. जे शिकाऊ उमेदवारी प्राप्त प्रशिक्षणार्थी आहेत 18 15 18 पैकी 15 शिकाऊ उमेदवारी मिळालेली आहे. या ठिकाणी 20 पैकी 18 जणांना शिकाऊ उमेदवारी मिळालेली आहे. या 24-25 मध्ये 19 पैकी 14 प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी मिळालेली आहे. या ठिकाणी आपले जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यापैकी 15 प्रशिक्षणार्थ्यांना आपल्याला शिकाऊ उमेदवारी मिळालेली आहे. उर्वरित जे 3 प्रशिक्षणार्थी आहेत ते या ठिकाणी ते स्वयंरोजगार करतायत 22-23 मध्ये 23-24 मध्ये 2 प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार करतात तर 24-25 मध्ये 3 प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार करत आहेत. हा जो गोषवारा आहे हा गोषवारा आपल्याला निरीक्षणाच्या दरम्यान किंवा एक रेकॉर्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढचं रेकॉर्ड असेल नंबर ऑफ ट्रेनीज हू आर ग्रँटेड स्टायपेंड म्हणजे विद्यावेतन धारक जे विद्यार्थी असतात की जी ज्याची नोंद आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हजेरी पत्रकावर आपण घेत असतो ते तुमचे स्टायपेंड असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थ्यांची संख्या या ठिकाणी आहे. टोटल इनटेक फॉर 3 इयर्स 3 वर्षाचा आपण जर त्याचं ॲव्हरेज संख्या घेतली इनटेक कॅपॅसिटी म्हणजे टोटल प्रवेश क्षमता 3 वर्षाची या ठिकाणी 24 प्रमाणे प्रतिवर्षी 72 आलेली आहे. त्यानंतर टोटल ऍडमिशन हे 100% तर या ठिकाणी 72 ही आपली इथं या ठिकाणी त्याची सरासरी आलेली आहे. टोटल ड्रॉपआउटची आलेला आहे 10 आपण मागच्या डाट्यावरून ही पुढे स्टॅटिस्टिक घेतलेला आहे. टोटल अपियर फॉर एक्झाम इन 3 इयर्स मागील 3 वर्षाचा निकालाची जी प्रशिक्षणार्थी आहे ते 63 आहेत. नंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांची मागील 2 वर्षातील संख्या ही 57 आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी हाही डाटा तयार करून ठेवायचा. तुमचं जे मागील 3 वर्षाचं जे प्रवेश आहे प्रवेशाची शेकडेवारी सरासरी पर्सेंटेज ऍडमिशन पर्सेंटेज 13 नंतर या ठिकाणी 72 ही संख्या आहे. 72 म्हणजे तुमची जी प्रवेश ऍडमिशन पर्सेंटेज आहे ही 100% आहे. नंतर ड्रॉपआउट तुमचे 72 त्यापैकी 10 प्रशिक्षणार्थी हे ड्रॉपआउट हे सोडून गेलेले आहे. म्हणजे तुमचं ड्रॉपआउटचं जे पर्सेंटेज आहे 13.88% आहे.
त्यानंतर ॲव्हरेज रिझल्ट तुमचा सरासरी जो निकाल आहे मागील 2 वर्षाचा, या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे 23-24 आणि 24-25. तर आपल्याला 43 प्रशिक्षणार्थ्यापैकी 39 प्रशिक्षणार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणून आपली जी निकालाची सरासरी आहे, जे पर्सेंटेज आहे, हे 90.69 या ठिकाणी नमुना दाखल घेण्यात आलेलं आहे. कॅपॅसिटी युटिलायझेशन इन 2 इयर्स म्हणजे मागील 2 वर्षामध्ये जे आपली इनटेक कॅपॅसिटी होती म्हणजे टोटल पास आणि टोटल इनटेक्स याचं पर्सेंटेज किती आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. आपली टोटल इनटेक 72 आहे, तर टोटल पास आपल्या या ठिकाणी 57 झालेले आहेत गेल्या 2 वर्षामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी मिळतंय 79.66 पर्सेंटेज हे कॅपॅसिटी युटिलायझेशन इन 2 इयर्स असं या ठिकाणी आपला हा फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला इन्स्पेक्शनच्या दरम्यान, निरीक्षणाच्या दरम्यान किंवा दरवर्षी आपण मेंटेन करावायचा आहे, की जेणेकरून आपल्याला हे रेकॉर्ड यासाठी हे जे फॉर्मॅट आहे, यासाठी आपण दरवर्षाचा जो प्रशिक्षणार्थाचा निकाल आहे किंवा प्रवेश क्षमतेचं जे माहिती पुस्तिका आहे किंवा माहिती पत्रक आहे, ते याला सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून जपून ठेवल्यास अतिशय तुम्हाला ते लाभदायक असं ठरेल. त्या ठिकाणी पुढे येऊया आपण. पुढचं रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करायचं आहे. लेटेस्ट कॉपी ऑफ द सिलेबस. अभ्यासक्रमाची लेटेस्ट कॉपी. सद्यस्थितीत ज्या NSQF लेवलने आपण आपला ट्रेडचा अभ्यासक्रम घेताय, त्या अभ्यासक्रमाची सुधारित अभ्यासक्रमाची प्रत. अभ्यासक्रमासाठी आपल्याला जर लेटेस्ट अभ्यासक्रम डाउनलोड करायचा असेल, तर सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कोलकाता या वेबसाईटवर गेल्यास आपल्याला जे न्यू CTS सिलेबस आहे, CTS अभ्यासक्रम, याच्यावरून आपल्याला इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग तसेच ट्रेड्स व्हिज्युअली इम्पार्टेड यांचा जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आपल्याला या वेब पेजवरून जी CSTRI ची वेबसाईट आहे, त्या याच्यातून इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग आणि ट्रेड व्हिज्युअली इम्पार्टेड यांचा जो NSQF लेवलनुसार जो सिलेबस असेल, जो अभ्यासक्रम असेल, तो या ठिकाणून आपल्याला डाउनलोड करून ठेवता येईल. म्हणजेच आपल्याकडं लेटेस्ट कॉपी ऑफ द सिलेबस ही असणं गरजेचं आहे. पुढचा रेकॉर्ड आहे बघा, अवेलेबिलिटी ऑफ टाइम टेबल. तुमच्या संस्थेचं वेळापत्रक, नंतर तुमच्या स्वतःचं वेळापत्रक. या ठिकाणी बघा एक नमुन्यादाखल आपल्याला अ, या वर्षाचं जे आपलं टाइम टेबल आहे, ते टाइम टेबल जे वेळापत्रकाची प्रत सर्व प्राचार्य, उपप्राचार्य असतील किंवा गट निदेशक असतील यांच्या स्वाक्षरीनिशी एक प्रत आपल्याकडं असली पाहिजे. त्यानंतर आपलं स्वतःचं वेळापत्रक. आपल्या ट्रेडचं जर असेल, फिटरचं असेल तर स्वतःचं वेळापत्रक, सोमवार ते शनिवार या कालावधीचं वेळापत्रक, तुमच्या शिफ्टनुसार फर्स्ट शिफ्ट असेल तर त्या वेळेनुसार, सेकंड शिफ्ट असेल तर त्या वेळेनुसार, थर्ड शिफ्ट असेल तर त्या वेळेनुसार तुमचं जे वार्षिक टाइम टेबल हे स्वतःचं आणि संस्थेचं तुमच्याकडे उपलब्ध असलं पाहिजे. पुढचा रेकॉर्ड आहे बघा, अवॉइड ऑफ ट्रेनिंग अटेंडन्स रेकॉर्ड. प्रशिक्षणार्थ्याचे हजेरी पत्रक. या ठिकाणी मी एक नमुना दाखवलेला आहे, की जो नमुना आपण पूर्ण महाराष्ट्रभरच्या ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये वापरल्या जातात. या ठिकाणी बघा प्रशिक्षणार्थी हजेरी पत्रक. जनरली आपला प्रोफाईल असेल शिल्प निदेशकाचा. या ठिकाणी बरीचशी माहिती असते. तुमचे जे मिसिंग टूल्स आणि इक्विपमेंट आहे. नंतर तुमच्याकडे स्टायपेंडचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जो सुरुवातीचा जो फॉर्मॅट होता, या ठिकाणी विद्यावेतन धारकांचा तपशील या हजेरी पत्रकावरून आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून घेता येईल. तसंच या ठिकाणी मागच्या बाजूला आपण या महिन्यात केलेला जो अभ्यासक्रम असतो, यामध्ये तुमचं थिअरी असेल, प्रॅक्टिकल असेल, याची नोंदही पूर्ण महिनाभराची आपल्याला या ठिकाणी ठेवता येते. म्हणजे थोडक्यात ही जी हजेरी पत्रकाची मागची बाजू आहे, ही आपलं मासिक नियोजन. थोडक्यात महिन्याभरामध्ये आपण जो शिकवलेला जो अभ्यासक्रम आहे किंवा प्रॅक्टिकल आहे, याची नोंद आपल्याला या ठिकाणी आपण घेता येते. त्यानंतर इथं प्रशिक्षणार्थ्यांची नावं, दिवसानुसार त्यांची हजेरी, हजेरीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी समावेश आहेत, त्या सगळ्या आपणाला माहीतच आहे, की हजर दिवस, त्याचे संभवनी दिवस, प्रशिक्षणार्थीची नावे, आपल्या प्रशिक्षणार्थीची नावं इथं असतील.
नंतर महिन्यानुसार ज्या तारखा असतील त्यानुसार आपल्याला इथं त्याची हजेरी नोंदवायची आहे. या ठिकाणी एक नमुना घेतलेला आहे बघा आपण. इथं पूर्ण ट्रेडचे इन्फॉर्मेशन आहे. इथं या ठिकाणी या महिन्यात केलेला प्रशिक्षणार्थ्यांना शिकवलेला जो सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिकाचा भाग या ठिकाणी त्याचं नोंद घेण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी त्याची जी शेकडेवारी आहे, नंतर त्याची जी कॅटेगरी आहे ती नोंद घेण्यात आलेली आहे. त्याचं या ठिकाणी जे या महिन्यापर्यंत जे पर्सेंटेज आहे, अटेंडन्स पर्सेंटेज त्याची नोंद या ठिकाणी आहे. प्रशिक्षणार्थ्याची नावं आहेत आणि त्याची रोजची हजेरी या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. ही हजेरीची नोंद आपले जे गट निदेशक असतात त्यांच्याकडून आपण ही दररोज किंवा आपल्या वेळेप्रमाणे ती तपासून घेतली पाहिजे. तर या पद्धतीनं प्रशिक्षणार्थ्यांचं हजेरी पत्रक आपल्याकडं असलं पाहिजे. पुढचं रेकॉर्ड आहे बघा लेसन प्लॅन, पाठ आराखडे. लेसन प्लॅन कसं घ्यावा किंवा कसा बनवावा याच्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लेसन प्लॅन इज द गायडन्स प्लॅन फॉर इन्स्ट्रक्टर. इट इज अ लाईक अ रोड मॅप ऑन अ जर्नी. जो लेसन प्लॅन असतो तो सुटसुटीत असावा. लेसन प्लॅन मध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं ट्रेडचं नाव असतं, त्याचं युनिट आपलं कुठलं आहे, ज्या दिवशी लेसन घ्यायचं ती दिनांक, वेळ, आपल्या पाठाच्या नियोजनानुसार आपल्याला या ठिकाणी वेळ नोंदवता येईल. नंतर लेसन या ठिकाणी प्रिपरेशन काय करणं गरजेचं आहे, या लेसन साठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा उद्देश काय आहे. नंतर या ठिकाणी टीचिंग एड्स आपल्याला वापरायचे आहेत. टीचिंग एड्स यामध्ये जसं खडू, फळा, डस्टर, ऑडिओ, व्हिडिओ वापरत असाल तर तो भाग इथं आपल्याला मेन्शन करता येईल. नंतर इंट्रोडक्शन या ठिकाणी हा लेसन प्लॅनची जी प्रस्तावना ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि मोटिवेशनल पॉईंट जे असतील तर या ठिकाणी आपल्याला ते नोंद करायचे. नंतर प्रेझेंटेशन मध्ये डेव्हलपमेंट टॉपिकचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यासाठी असणारे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी पॉइंट्स घ्यायचे. नंतर हिंट आपल्याला या ठिकाणी घ्यायची. तर लेसन प्लॅन वर आपल्याला त्याची शेवटी ऍप्लिकेशन मध्ये समरी, त्यावरील टेस्ट, असाइनमेंट, त्याच्या रेफरन्सेस, कुठल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ पुस्तक आपण या पाठासाठी वापरलेली आहेत त्याचा इथं आपल्याला उल्लेख करावा लागतो. तदनंतर आपल्या या लेसन नंतर कुठला लेसन असेल, कुठला पाठ असेल हे आपल्याला शेवटी नमूद करावं लागतं. तदनंतर या ठिकाणी आपल्या वरिष्ठ जे आहेत, GI असतील, व्हाईस प्रिन्सिपल असतील, याच्या स्वाक्षऱ्या आपल्याला या ठिकाणी घ्याव्या लागतात. लेसन प्लॅन कसा बनवावा यासाठी आपल्याला जे CITचं पोर्टल आहे भारत स्किलवर, त्या ठिकाणी POT प्रिन्सिपल ऑफ टीचिंग या सेक्शन मध्ये आपल्याला हाऊ टू मेक अ लेसन प्लॅन याच्याबाबत सविस्तर माहिती मिळू शकेल. नंतर या ठिकाणी आपल्याकडं नेहमी वापरला जाणारा जो मराठीमधील लेसन प्लॅन आहे त्याचा इथे एक नमुना आपण दाखवलेला आहे. पुढे येऊ बघा आपण डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन. आपल्या नियोजनानुसार आपल्याकडं आपले जे प्रात्यक्षिक आहेत त्याचं डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन असले पाहिजे. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन म्हणजे थोडक्यात आपल्याला जी प्रात्यक्षिकामध्ये जी कौशल्य आत्मसात करायची, जी आपल्याला प्रशिक्षणार्थ्याला द्यायची, त्याची क्रमाने मांडणी ही आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन मध्ये असते. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन मध्ये प्राथमिक माहितीनंतर स्किल्स असतात, त्याचं ऑब्जेक्टिव्ह असतात, त्या डेमॉन्स्ट्रेशन साठी लागलेली टूल्स आणि इक्विपमेंट, त्याच्यासाठी लागलेले जे साहित्य मटेरियल आहे मटेरियल, नंतर त्याचं प्रस्तावना, त्याचं फॉलोअप रिव्ह्यू, त्याच्यासाठी काय मोटिवेशन आहे का नाही. नंतर या ठिकाणी आपल्याला त्याची प्रोसिजर लिहायची असते. प्रोसिजर नंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन पॉइंट, त्याच्यानंतर स्पॉट हिंट असतात की त्या प्रात्यक्षिकादरम्यान आपण काय काय प्रश्न विचारू शकतो. त्याच पद्धतीने हे पेज आहे. त्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन्स काय काय आहेत की त्या जॉब आपल्याला याचा वापर कुठं होईल. त्यानंतर याचा सारांश, समरी, नंतर प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन टेस्ट घेतो आपण इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्किल म्हणजे पुढचं जे आपलं प्रॅक्टिकल आहे त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. इथे आपल्याला एक मराठी त्याचा नमुना मी इथं दाखवलेला आहे. पुढचं आहे बघा ऑपरेशन सीट. हे ऑपरेशन सीट आणि जॉब शीट याच्यामध्ये फरक आहे. ऑपरेशन सीट आणि जॉब शीट हे शक्यतो बऱ्याच वेळा आपल्याकडून वापरलं जात नाही, परंतु हे रेकॉर्ड असणं आपल्याकडे गरजेचं आहे.
थोडक्यात सेफ्टी प्रिकॉशन नंतर जे आपले स्किल्स आहेत, त्याचं ऑपरेशनचे जो सिक्वेन्स आहे, जे टास्क आहे, ती कशा पद्धतीने घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे ऑपरेशन शीट वापरावं लागतं. यामध्ये तुमचा आठवडा क्रमांक, स्किल नंबर, त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे, तो वेळ, त्याचं उद्देश, त्याचं इंट्रोडक्शन हे त्या ठिकाणी असेल. नंतर जॉब शीटमध्ये थोडक्यात प्रशिक्षणार्थ्याचं जे जॉब शीट असतं, की ज्याच्यामध्ये ड्रॉइंग प्रोसिजर, टूल्स अँड इक्विपमेंट, सेफ्टी प्रिकॉशन्स याचा सगळा उल्लेख असतो. अशाच प्रकारचं जॉब शीट हे शिल्प निदेशकाने जवळ ठेवणं गरजेचं असतं. थोडक्यात स्टेप बाय स्टेप डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन सारखंच हे जॉब शीट आहे. याच्यामध्ये जॉबचं इंट्रोडक्शन, त्याची प्रोसिजर, त्याच्या जॉब करताना आपण काय सेफ्टी वापरली, बाळगली ते, नंतर त्याविषयी असाइनमेंट हे आपल्याला ऑपरेशन शीटमध्ये सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स नंतर जॉब शीट मध्ये आपल्याला सिक्वेन्स ऑफ जॉब शीट हे दाखवायचं असतं. नंतर पुढचं आहे बघा इन्फॉर्मेशन शीट. याच्यामध्ये ट्रेड, मॉड्यूल, लेसन नंबर, वेळ, नंतर याच्यामध्ये आपल्याला या इन्फॉर्मेशन शीट मध्ये थोडक्यात जी सगळी माहिती आपले जे मटेरियल प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यासाठी काय काय आपण ऑडिओ व्हिडिओ एडचा वापर करणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्फॉर्मेशन पॉइंट्स असतील, टेक्निकल पॉइंट्स काय असतील, मशीन कुठल्या असतील, त्याच्यासाठी टूल्स कुठले वापरलेले आहेत, नंतर त्याच्या प्रोसेसेस कुठल्या आहेत, त्याच्यातील तत्व काय आहे, थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशन शीट मध्ये असेल. नंतर आपल्याला कडे उपलब्ध असलं पाहिजे असाइनमेंट शीट, की ज्याच्यामध्ये उल्लेख असेल ट्रेडचं नाव, प्रारंभिक सर्व माहिती, अभ्यासक्रमातील तपशील, नंतर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह त्याचा उद्देश, इंट्रोडक्शन, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे आपल्याला. जर असाइनमेंट शीट असेल तर याच्यासाठी आपले जे प्रेझेंटेशन ऑनलाईन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ह्या आपण घेऊ शकतो. ऑनलाईन टेस्ट प्रशिक्षणार्थ्यांना देऊन त्या प्रशिक्षणार्थ्याकडून त्या ऑनलाईन टेस्ट आपण सोडून घेऊ शकतो. अशी असाइनमेंट शीट असेल. नंतर या ठिकाणी काही प्रश्नही आपण त्यांना ऑफलाईन पद्धतीने विचारू शकतो. नंतर असाइनमेंट शीटसाठी आपण रेफरन्सेस कुठले घेतलेले आहेत. उदाहरणार्थ निमीचे रेफरन्सेस बुक असतील, काही कपिल देवचे बुक्स असतील किंवा इतर जे आपण रेफरन्सेस बुक्स वापरतो त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. प्रशिक्षण प्रशिक्षणादरम्यान शिल्पनिदेशक मित्र हो, या ठिकाणी आपण अ, भाग एक मध्ये अ, आपण कुठल्या कुठल्या प्रकारचा रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे, हे या ठिकाणी बघितलेलं आहे. तर निश्चितच या भाग एक मध्ये आपणाला जे फॉर्मॅट होते, उदाहरणार्थ यामध्ये आपण बघितलं इनटेक, कॅपॅसिटी, ऍडमिशन, कॅपॅसिटी किती प्रवेश झालेले आहेत, निकालाची टक्केवारी बघितली, ड्रॉपआउट बघितले, प्रशिक्षणार्थ्यांचं हजेरी पत्रक बघितलं. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे रेकॉर्ड ठेवायचे आहेत, उदाहरणार्थ तुमचं लेसन प्लॅन असेल, डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन असेल, इन्फॉर्मेशन शीट असेल, जॉब शीट असेल, असाइनमेंट शीट असेल, अ, अशा अनेक प्रकारचे जे शीट्स आहेत या ठिकाणी आपण या पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे. नंतरच्या भागामध्ये जे जे रेकॉर्ड आहेत त्याविषयी आपण सविस्तर भाग 2 मध्ये माहिती घेणार आहोत. पुन्हा एकदा आपणास आव्हान करतो की वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या माझ्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसेच आपल्यासाठी आवश्यक असणारं जे शिल्पनिदेशकाचं अंतरी निरीक्षण असेल किंवा प्रादेशिक कार्यालयाचं निरीक्षण असेल, संचालनालयाचं निरीक्षण असेल किंवा DGTचं निरीक्षण असेल, RDETचं निरीक्षण असेल, अशा अनेक निरीक्षणासाठी आपण सदैव तत्पर राहण्यासाठी आपण या प्रकारची तयारी करून ठेवल्यास निश्चितच आपल्याला निरीक्षणामध्ये कुठल्याही अडचण येणार नाही. धन्यवाद.